राज्यातल्या मराठा आंदोलनादरम्यान सर्वांचं लक्ष दोन जणांवर लागलं होतं. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ या दोघांमधला कलगीतुरा रोज गेल्या काही दिवसांपासून चांगलाच रंगत होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचं लक्ष केलं. यावेळी त्यांनी शिवराळ भाषाही वापरली. त्यानंतर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे येण्यास ते निघाले होते. भांबेरी गावात ते पोहोचले. रात्रभर थांबून सकाळी ते निघणार होते, परंतु सकाळी त्यांनी आपला निर्णय बदलला. ते पुन्हा अंतरवली सराटीत दाखल झाले. या सर्व घडामोडींवर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी मनोज जरांगे यांच्यावर बोलण्यास नकार दिला होता, परंतु न बोलताही त्यांनी आपला संदेश दिला. नाही, आता अधिवेशन तुम्ही सांगा, अधिवेशन आता मला आता थोडंसं अधिवेशनाकडे बघू द्या. बरं, ते जरांगे पाटलांबद्दल मला काही बोलायचं नाही. आणि सध्या मी काय फार दोन जुनी नाटकं आहेत त्यांचं सुद्धा जुळवाजुळव करण्याचं नवीन स्क्रिप्टमध्ये थोडंसं काम करतो आहे. एक आहे मला वाटतं डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचं आहे, जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते. आणि दुसरं आहे श्रीकांत मोघेंनी काम केलं होतं, सीमेवरून परत जा. तर ही दोन नाटकांची जुळवाजुळव करायचं माझं काम आहे, त्यामुळे मला वेळ नाही. त्यांनी एका दगडात दोन पक्षांना लक्ष केलं. भुजबळ म्हणाले की सध्या अधिवेशन आहे, मला आता तिकडं बघू द्या. जरांगे यांच्यावर काहीच बोलायचं नाहीये. सध्या मी दोन जुन्या नाटकांचा अभ्यास करतोय. डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची ही दोन नाटकं आहेत. त्यातलं एक नाटक म्हणजे गृह खात्याला जाग येते आणि दुसरं नाटक म्हणजे सीमेवरनं परत जा. या दोन्ही नाटकांची जुळवाजुळव करतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई.